नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, जे डिस्क्रिप्शन मध्ये आहे. टीचर या नावाने तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यात रोज नवीन टेस्ट स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे आता राज्यसेवेचा 2025चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. बरोबर आहे, राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न्स आहे. आपण काय करत आहोत की रोज 5 क्वेश्चन घेणार आहोत. किती क्वेश्चन घेणार आहोत? 5 क्वेश्चन घेणार आहोत. त्या 5 क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पहिल्या दिवशी 5 क्वेश्चन दिले जातील आणि दुसऱ्या दिवशी त्या 5 क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सुद्धा दिलं जाईल. त्याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आपल्या ऍप्लिकेशन वरती असेल, युट्यूबला पण असेल. दोघांमध्ये बघू शकतात, ते प्रश्न सोडवू शकतात, मला व्हॉट्सअप करू शकतात. आपण त्याची आन्सर रायटिंग चेक करून घेणार आहोत. बघा, जर कुणी म्हणजे युपीएससीचा अभ्यास करत असाल तर त्यांना माहित असेल की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा एक्झाम क्रॅक करण्याचं एकच बेसिक व्ह्यू आहे. रोज 1 ते 1.5 तास लिहिणं आणि 1 ते 1.5 तास ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करणं, या दोन गोष्टी आयएमपी असतात. मिनिमम रोज 5 ते 10 क्वेश्चन्स फर्स्ट डे पासून तुमची लिहिण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. जो सिरियस ऍस्पिरंट असेल राज्यसेवेचा त्याने हे करणं काय गरजेचं आहे. सो आपण आज पहिल्यापासून सुरुवात करत. मी प्रत्येक चॅप्टरचे 5 ते 10 क्वेश्चन देईल, एक्सप्लेनेशन करून देईल ते क्वेश्चन कसे सोडवायचे. पहिल्या लेक्चरमध्ये ते क्वेश्चन्स असतील आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन पण असेल. बट माझी अपेक्षा काय की त्याचं आन्सर तुम्ही सॉल्व्ह करावं. सॉल्व्ह केल्यानंतर मला व्हॉट्सअप करावं, जेणेकरून आपण आन्सर चेक करून आणि ज्यावेळेस आपण ते एक्सप्लेनेशन करू आणि मॉडेल आन्सर राईट कशी असते ते आपण ज्यावेळेस करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण मॉडेल आन्सर रायटिंग कशी करावी. समजते मला काय म्हणायचंय. सो आपण सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो पाषाण काळ. कोणता काळ दिलेला आहे? पाषाण काळ दिला आहे. आपण पाषाण काळावरचे प्रश्न सोडवणार आहोत. कोणत्या कशावरचे प्रश्न सोडवणार आहोत? पाषाण काळावरचे प्रश्न सोडवणार आहोत. या मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त तुम्हाला ते सॉल्व्ह करायची आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर त्याच्या आधी पाषाण काळाबद्दल थोडीशी 1-2 इन्फॉर्मेशन आपण बघून घेऊ. तुम्हाला माहित असेल, याच्या आधी तुम्ही वाचलं असेल की 3 प्रकारचा पाषाण. पाषाण yani काय? दगडांचा काळ आहे. प्राचीन इतिहासातलं सर्वात पहिलं चॅप्टर आहे. बरोबर आहे, प्राचीन इतिहासातलं काय आहे? सर्वात पहिलं चॅप्टर जे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर पाषाण आणि दगडांचा काळ होता. उत्तर भारतामध्ये पाषाण काळ वेगळा होता, दक्षिण भारतामध्ये पाषाण काळ वेगळा होता. आधी सांगून देतो. आता फरक काय बघा. उत्तर भारतामध्ये दगडांचा वापर केला गेला. दगडांचा काय केला गेला? वापर केला गेला. उत्तर भारत कशामध्ये सांगतोय मी? उत्तर भारतमध्ये, नॉर्थ इंडियामध्ये उत्तर भारतामध्ये दगडांचा वापर केला गेला. आज हत्यार म्हणून वापर केला गेला, म्हणून त्या काळाला पाषाण काळ म्हणतात. म्हणून त्या काळाला काय म्हणतात? पाषाण काळ म्हणतात उत्तर भारतामध्ये. समजते मला काय म्हणायचंय. मात्र दक्षिण भारतामध्ये ही सिच्युएशन नव्हती. तर दक्षिण भारतामध्ये काय होतं ते वरती लिहितो. दक्षिण भारतामध्ये काय होतं, जे पूर्वी अंत्यविधीला जाण्याची पद्धत नव्हती, तर जमिनीच्या खाली पुरलं जायचं. प्राचीन काळामध्ये भारतामध्ये सुद्धा होतं. तर दक्षिण भारतामध्ये मोस्टली काय झालं, ज्या लोकांना जमिनीच्या खाली गाडलं गेलं, मेल्यानंतर अंत्यविधी केली गेली, वरती मोठा दगड ठेवला गेला. वरती मोठा काय ठेवला गेला? दगड ठेवले गेले, मोठे मोठे दगड ठेवले गेले. म्हणून दक्षिण भारतात त्या दगडांच्या काळाला पाषाण काळ म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? पाषाण काळ. समजते मला काय म्हणायचंय. सो उत्तर भारतातला पाषाण काळ वेगळी आहे, त्याची कन्सेप्ट वेगळी आहे. दक्षिण भारतातला पाषाण काळ वेगळी आहे आणि त्याची कन्सेप्ट वेगळी आहे. दक्षिण भारतामध्ये हा जो पाषाण काळ आला तो खूप उशिरा आला, ज्यावेळेस उत्तर भारतामध्ये लोहयुग आलेला होता. म्हणजे लोखंडाचा वापर सुरू झाला होता, ताम्रयुग आलेला होता, लोहयुग आलेला होता, लोखंड आणि तांब्याचा वापर सुरू झाला. त्यावेळेस दक्षिण भारतामध्ये पाषाण काळ आलेला आहे. सो क्लिअर आहे कन्सेप्ट. पहिलं चॅप्टर आहे. मी या पाषाण काळ किंवा प्रत्येक चॅप्टर बद्दल डिटेल तर सांगणार आहेत, क्वेश्चन आन्सर आपण करणार आहोत, पण तुम्हाला इथपर्यंतचा मॅटर क्लोज असेल. आता बघा, आपण जनरली आपल्याला जो पाषाण काळ शिकायचा असतो तो उत्तर भारताचा शिकायचा असतो. कुठला शिकायचा असतो मित्रांनो? उत्तर भारताचा. मग पाषाण काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. पाषाण काळाचे मुख्य किती प्रकार आहेत मित्रांनो? 3. एक पूर्व पाषाण काळ. एक काय मित्रांनो? इथे लिहून देतो मी. एक काय? पूर्व पाषाण काळ. मी फक्त नाव लिहून देतो, एक्स्ट्रा थोडी इन्फॉर्मेशन देतो, तुम्ही वाचलेला असेल आणि प्रश्न सांगतो. एक असेल पूर्व पाषाण काळ, एक आहे मित्रांनो मध्य पाषाण काळ आणि एक काय? नव पाषाण काळ. एक काय? नव पाषाण काळ. असे 3 पाषाण काळाचे प्रकार पडतात मित्रांनो. पूर्व पाषाण काळ, मध्य पाषाण काळ आणि काय? नवपाषाण काळ. आता तुम्ही याचा कालावधी बघाल तर इसवी सन पूर्व, म्हणजे मी बीसी लिहितो, बीसी 2 लाख, बीसी कितीपासून? 2 लाखापासून तर बीसी 10,000 बीसी 10,000 ठीक आहे. बीसी 10,000 काय? पूर्व पाषाण काळ आहे. 10,000 पासून बीसी 10,000 पासून बीसी 10,000 पासून ते 8,000 बेसिकली काय? मध्य पाषाण काळ आहे. आणि बीसी म्हणजे इसवी सन पूर्व 8,000 पासून ते 4,000 नवपाषाण काळ आहे. बरोबर आहे. हा बेसिकली पाषाण काळ आहे. आणि त्याच्यानंतर मग ताम्रयुग सुरू होतं आणि ताम्रयुगामध्ये भारतामध्ये हडप्पा संस्कृती आहे, जी आपल्याला
सेकंड थर्ड चॅप्टर आपल्याला शिकायचे. ठीक आहे मित्रांनो. सो पाषाण काळाचे 3 प्रकार पडतात. या काळामध्ये खूप काही गोष्टी झालेल्या आहेत, तुम्ही वाचले असतील. आपण त्याच्यावरचे काय क्वेश्चन परीक्षेत येतात त्या प्रकारचे क्वेश्चन काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. मिनिमम 5 क्वेश्चन आहेत, तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करणार आहात, सोडवणार आहात आणि मग आपण त्याच्यावर काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. चला बघा मग पाषाण काळामध्ये क्वेश्चन कसे असतात बघा. जसं बघा पुराण पाषाण काळ, मी आधी सांगितलं की पाषाण काळाचे 3 प्रकार होते. पाषाण काळाचे किती प्रकार होते, 3. पुराण, मध्य आणि नव. पुराण पाषाण काळामध्ये लोक मोस्टली जंगलात फिरायची, बरोबर आहे, गुफांमध्ये राहायची आणि कच्चं अन्न खायची. ठीक आहे, स्थिर नव्हती. मग आता काय सांगितलेलं आहे, प्रश्न काय दिलेला आहे की पुराण पाषाण काळातील मानवाच्या जीवनशैलीचं वर्णन करायचंय. मग पुराण पाषाण काळामध्ये मानवाची जीवनशैली कशी होती. मग जंगलात फिरायचे, गुफांमध्ये राहायचे. मग त्याच्या कोणकोणत्या साइट्स आहेत आपल्याकडे, भीमबेटका सारख्या साइट्स तुम्हाला पाहण्यास मिळतील. तर त्यांची नावं लिहून, त्या साइटची नावं लिहून त्याच्याबद्दलची माहिती या ह्याच्यामध्ये लिहायची. रोज मी तुम्हाला आधी सांगतो, राज्यसेवा क्रॅक करायची असेल, सिरियस एस्पिरंट कोणी असेल तर मिनिमम रोज, म्हणजे तुम्ही प्रिलियमचं जरी प्रिपरेशन करत असाल तर फर्स्ट डे पासून तुमचं काम काय आहे की रोज 5 क्वेश्चन आन्सर रायटिंग करणं. तर पहिला क्वेश्चन काय, मग पुराण पाषाण काळातील मानवाचं जीवन कसं होतं. मग मी 2-3 पॉईंट आपण डिस्कशन करूया. काय ते तुम्हाला जस्ट मी 1-2 सांगतो, तुम्हाला लिहायचे. मानव कसे राहायचे, गुफांमध्ये राहायचे, भटके जीवन होतं, मोस्टली कंदमुळं खायची. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग हळूहळू डेव्हलप होत गेली. कशी डेव्हलप होत गेली तुम्ही आपण ते लेक्चर जेव्हा करणार आहोत त्याबद्दल डिस्कशन करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नवपाषाण काळ, शेतीचा विकास कसा झाला. आणि बघा सर्वात जास्त शेतीचा विकास म्हणजे आजच्या मानाने प्राचीन काळामध्ये शेतीचा विकास हा नवपाषाण काळात झालाय. मग ज्वारीचं उत्पन्न कुठे झालं, जोचं उत्पन्न कुठे झालं, विंध्य खोऱ्यामध्ये शेतीचं तुम्हाला काही साईट सापडतात किंवा काही पुरावे शेतीचे सापडतात, बरोबर आहे. नवपाषाण काळामध्ये माणूस एका जागेवर काय झाला होता, स्थायिक झाला होता नवपाषाण काळामध्ये, आणि माणूस शेती करायला लागला होता. आणि तिथून पुढे नगरांचा विकास होईल आणि हडप्पा संस्कृती येईल. मग दुसरा क्वेश्चन काय आहे की नवपाषाण कालीन शेती विकास कसा झाला, हे तुम्ही मला याचं आन्सर काय करायचंय, सांगायचंय किंवा याचं डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचंय. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन बघा काय मित्रांनो, पुराण पाषाण काळातील महत्वाच्या स्थळांचा उल्लेख करायचा आहे किंवा पाषाण काळातील महत्वाच्या स्थळांचा काय करायचा आहे, उल्लेख करायचा. मग पाषाण काळातील कोणकोणत्या साइट्स तुम्हाला माहिती आहेत. जसं की एक्झाम्पल भीमबेटका, कोणती महत्वाची साइट आहे, भीमबेटका, बरोबर आहे, मध्य प्रदेश मध्ये आहे, बरोबर आहे. भीमबेटका कोणती महत्वाची साइट मी सांगितली, भीमबेटका. जवळजवळ तुमची 4-5 साइटची नावं, त्या साइट बद्दल थोडी माहिती, कोणत्या राज्यामध्ये आहे, काय होतं त्या साइटचं वैशिष्ट्य, हे तुमचं लिहिता आलं पाहिजे. पाषाण काळातील पाषाण काळील महत्वाच्या स्थळांचा उल्लेख करायचा आहे. हा एक प्रश्न आहे, हे लिहायचे आहेत. ठीक आहे, आणि याचे आन्सर की मला आन्सर रायटिंग करून व्यवस्थित व्हॉट्सअप करायचं आहे. चला पुढे जाऊया आपण, पुढचा प्रश्न घेऊया. पाषाण काळीन साधनांची वैशिष्ट्य सांगा. आता पाषाण काळामध्ये दगडी साधनं वापरली जायची, बरोबर. मी आधी सांगितलं की पाषाण काळ का म्हणतात की दगडी हत्यारं वापरली जायची म्हणून त्याला पाषाण काळ म्हणतात. पाषाण आणि दगडांची हत्यारं वापरली जायची. मग वैशिष्ट्य कशी होती, दगडांची हत्यारं बनवली कशी होती, एकमेकांवरती घासून बनवलेली होती. पुढे जाऊन त्यांच्यामध्ये विकास कसा होत गेला. ठीक आहे. तर साधनांची काय सांगायचे वैशिष्ट्य सांगायचे, दगडांची काय सांगायचे, या पाषाणकालीन हत्यारांची काय सांगायचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगायची आहेत. ठीक आहे मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. पुराणतत्त्वीय उत्खननामधून पाषाणकालीन मानवाविषयी आपल्याला काय माहिती मिळते. हा एक प्रश्न दिलेला आहे. बघा मला या गोष्टीची परिपूर्ण कल्पना आहे की दर 10-20 वर्षानंतर राज्यसेवा पॅटर्न चेंज करतं. पॅटर्न काय चेंज करतं बघा, पूर्वी पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता, नंतरून मग ऑब्जेक्टिव्ह आला, आता पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह आला. काय झालंय म्हणजे बरेच जण माझ्या मताशी सहमत असतील की नसतील हे मला माहिती नाही, पण आता काय झालंय, ऑब्जेक्टिव्ह मध्ये एवढं मटेरियल उपलब्ध झालेलं आहे की, आणि मुलांचं इतक्या लेवलचं प्रिपरेशन आहे की कट ऑफ लाईन खूप हाय लागायला लागल्या. म्हणजे आयोगाला पण टेन्शन यायला लागलं की आता प्रश्न टाकावे कुठून. येते लक्षात मला काय म्हणायचं, कारण की मागील 11-12 पासून म्हणजे 2011-12 पासून जर विचार केला तर एवढ्या वेळा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन प्रत्येक टॉपिकवर येऊन गेले आहेत की खूप मटेरियल अवेलेबल होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळं मग आता मटेरियल अवेलेबल असेल किंवा मग आपल्या याला आयोगाला जी अपेक्षा आहेत त्या अपेक्षेनुसार क्वेश्चन आहेत का, किंवा जे मुलं फक्त घोकमपट्टी करतात तीच पास होतात, म्हणून आयोगाने पॅटर्न बदलला, हे एक महत्वाचं कारण आहे. आणि आता जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलाय की पहिल्याच वर्षी असं नाही होणार की खूप हाय लेवलचे क्वेश्चन असतील, बरोबर आहे, कारण की मार्केटमध्ये मटेरियल कमी अवेलेबल असेल, मुलांचं प्रिपरेशन त्या लेवलचं राहणार नाही. सो पहिल्या वर्षी पहिले 1, 2, 3, 4 वर्ष क्वेश्चनची जी डिफिकल्ट लेवल आहे ती कम्पॅरेटिव्हली 4 वर्षाच्या पुढे जास्त वाढते, पण 3-4 वर्ष पहिल्यांदा कम्पॅरेटिव्हली क्वेश्चनची डिफिकल्ट लेवल ही कमी असते. म्हणून मी तुम्हाला हे जे क्वेश्चन देतोय ही ज्यांची
डिफिकल्ट लेवल स्टार्टिंगला कमी देतोय आपण. जेव्हा याच्यामध्ये पूर्ण प्राचीन इतिहास, मध्ययुगीन, आधुनिक जेव्हा शिकणार आहोत तेव्हा तुम्हाला असे क्वेश्चन पाहण्यास मिळतील की जे आज यूपीएससी विचारतं. जसं की गांधीजी नसते तर काय झालं असतं. ठीक आहे. सर्वात जास्त इंडस्ट्री म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. सर्वात जास्त इंडस्ट्री जर मुंबई, दिल्ली आणि कोलकाता आणि चेन्नईमध्ये आहेत तरी प्रदूषण दिल्लीमध्ये जास्त का होतं. म्हणजे यासारखे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. जे तुम्हाला विचार करायला काय पडतील, भाग पाडतील. विचार करण्यास काय करतील, भाग पाडतील. सो त्याच्यामुळे मी आता स्टार्टिंगला लेवलला काय करतोय, एकदम सिंपल क्वेश्चन घेतोय, बेसिक लेवलचे क्वेश्चन घेतोय. पण रोज 5 क्वेश्चन द्यायला सुरुवात केली तर त्याचं राज्यसेवाचं सिलेक्शनाचे चान्सेस काय होतात, वाढतात. तो माझी प्रामाणिक अशी अपेक्षा आहे ही क्वेश्चन लिहावीत. मी याची एक्सप्लेनेशन पण सांगेल, याचा कोणकोणता पॉईंट कव्हर करायचा, इंट्रोडक्शन कसं करायचं, मेन गाभा कसं लिहायचा, कन्क्लुजन कसं करायचं, कुठं अंडरलाईन मारायची, कुठं इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा, पॅराग्राफची सुरुवात कुठून करायची, आन्सर रायटिंग मध्ये कुठे डायग्राम काढता येतील का. डायग्राम म्हणण्यापेक्षा चार्ट बॉक्स एक स्केच असते बघा, पट्टी असते एक सोपी, डायग्राम पट्टी असते, तिचा वापर करता येईल का. तर ह्यासारख्या गोष्टी आहेत. जर तुम्ही मला आन्सर की जेव्हा पाठवणार, तुमचं हे आन्सर लिहून मला जेव्हा पाठवणार त्यावेळेस मला चांगल्या पद्धतीने सांगता येईल की तुम्ही इथं हे करा, तिथं ते करा, आन्सर रायटिंग मध्ये काय करता येईल, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कशन करता येतील. सो माझी प्रामाणिक अपेक्षा आहे, हात जोडून अपेक्षा आहे की याची ही क्वेश्चनची आन्सर लिहावीत. सिरियस ऍस्पिरंट असेल तर त्यांनी मला पाठवावीत. ठीक आहे मित्रांनो. चला आता ह्या पद्धतीचे 5 क्वेश्चन आता सॉल्व्ह करायचे, मला पाठवायचे. उद्या मी याचं एक्सप्लेनेशन करणार आहे डेफिनेटली. सो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून द्या. आपल्याकडे याचे ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत मित्रांनो. जॉईन करायचे असतील तर मला कॉल करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.